नमस्कार. बिल्वदल असं कार्यक्रमाचं नाव आहे. बिल्वदल म्हणजे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, म्हणजे बेलाचं पान. सुख, समाधान, आनंद या पाकळ्या असलेलं हे पान. करोना काळात या संज्ञा आपल्याला जाणवल्या, पटल्या आणि अनुभवलंही आपण. त्यासाठी श्रीमती सुनंदा गोखले यांचे धन्यवाद. त्यांनी सोबतीच सादर केलेल्या कार्यक्रमास जरा वेगळ्या वाईड अँगलने आम्ही अभ्यासले आहे आणि हा प्रयत्न आहे. ह्यासाठी हेमांगी राजनेकरांचं मौलिक मार्गदर्शन, सुनंदाताईंचा आमच्यावरचा विश्वास, वासंती, आशाताई, बागेश्री यांचं नेहमीचं सौहार्द मार्गदर्शन, मीराजचा उत्साह आणि आपल्या सर्वच दिलासा सदस्यांचा स्नेह यांनी हा कार्यक्रम आम्ही सादर करीत आहोत. सुख, समाधान, आनंद म्हटलं तर एकच वाटतात वाक्याचे. समजा आपण शब्द शोधायला गेलो, अर्थ शोधायला गेलो तर, पण साऱ्या संवेदना भिन्न पातळीवर असतात. आपण आत्मविश्वासाने डोकावलं ना का प्रत्येक शब्द समजतो, उमजतो आणि अनुभवला जातो. या शब्दछलांपेक्षा आपण आज एक अनुभूती घेणार आहोत, एवढीच प्रामाणिक इच्छा आहे. परकाया प्रवेश करीत प्रत्येक उंबरठा आपण ओलांडून पाहू. गाणे ऐकताना, निवेदन ऐकताना आपण कदाचित आपल्या आयुष्याची वीण घालत राहू, इतकी ही साधी विचारणी सरणी आहे. आजूबाजूच्या वातावरणात विसरून जाऊन आपण स्वतःच पाहू. त्यात तुम्ही एकपात्री आहात, नाटक सादर करत आहात आणि अनुभवही घेत आहात, पण इतरांसमवेतही आपण आहात हे विसरू नका. आयुष्य आपल्याला भरभरून देत असतं. इतरांसमवेत जगताना त्यावर अनेक कप्पे निर्माण होतात, पण आज आपण निव्वळ सुख, भरभरून पावलेलं समाधान आणि परमोच्च आनंद अनुभवूया. चला तर प्रथम ऐकूया गणेश वंदन. अनेक रूपांनी त्याच्या स्तवनांनी साकार झालेला हा श्री गणेश आज आम्ही आमच्या पंक्तीच्या प्रकाशात आळवीत आहोत. याच आमच्या भक्तिभावात सुख, समाधान आणि आनंद एकवटलेला आहे. तर प्रथम ऐकूया, विशेष म्हणजे हे सुनंदाताईंनी स्वतः रचलेलं आहे, तर स्वरचित असं गणेश स्तवन. गणराज नाचत आले, गणराज नाचत आले, गणराज हासत डोले, गणराज हासत डोले, गणराज नाचत आले, गणराज नाचत आले. सुशोभित चौरंगी मखरात, सुशोभित चौरंगी मखरात, गजानन मूर्ती बहुशोभत, गजानन मूर्ती बहुशोभत, चिमुकले वाहन पुढे चाले, चिमुकले वाहन पुढे चाले, चिमुकले वाहन पुढे चाले. हो गणराज नाचत आले, गणराज नाचत आले. धूप दीप कर्पूर आरती, धूप दीप कर्पूर आरती, भक्तगण प्रेमे ओवाळीती, भक्तजन प्रेमे ओवाळीती, आशीर्वच देण्या कर जुळती, आशीर्वच देण्या कर जुळती, आशीर्वच देण्या कर जुळती. हो गणराज नाचत आले, गणराज नाचत आले, गणराज हासत डोले, गणराज हासत डोले,
गणराज नाचत आले, गणराज नाचत आले, गणराज नाचत आले, नाचत आले, नाचत आले. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं हो? एका लग्नाच्या गोष्टीत प्रशांत दामले यांनी सादर केलेली मनाला सुखद असा स्पर्श देणारी ही काव्यरचना श्रीरंग गोडबोले लिखित आपणा सगळ्यांच्या जिव्हाळ्याची अशी सादर करताहेत सतीश नामजोशी. सुख म्हणजे नक्की काय असतं? मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं? मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं? दान घेता नाही झोळी हवी रिकामी, भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली. आपण फक्त घेताना लाजायचं नसतं. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं? देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो, हवय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो. आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं? मला सांगा. खरं तर कवीला वाटणारं सुख, लेखकाला वक्त्याला भासणारं सुख, स्वप्नातील सुख, स्पर्शातील सुख, परमेश्वर देत असलेलं सुख, समाधान, आनंद या संवेदनांचा रियाजच आपण नीट करीत नाही. आयुष्याच्या बालपण, यौवन, वार्धक्य या 3 टप्प्यांवर गदिमा आपल्या शब्दकळ्यांनी सुख फुलवतात, तर बाबूजींच्या संगीताने ते बहरतं सुद्धा. या सुखानं या चित्रपटातील हे गीत गात आहेत भाग्यश्रीताई परीख. या सुखा
आलिंगने गाली ओठी भासुखानो भाववेडी चुंबने होनी स्वर वेळुचे वाऱ्यास वेदीन रातया गातया या सुखानो या सुखानो या सुखानो या आमुच्या बागेत वा लढीवाळ तुम्ही पाखरे शयन घरच्या या छतांची फार पेरी झुंबरे हो द्या घर नांदते हो द्या घर नांदते तुम्हीच त्याला घास द्या हात द्या या सुखानो या सुखानो या सुखानो या सौंदर्य टिपायचं तर आनंद आपणच आपला वेचायचा असतो. वर्तमानातील आनंद स्वीकारणं म्हणजे भविष्यकाळाचं सुंदर विश्व निर्माण करणं होय. सुनंदाताईंच्या मनातील ही तरुण तरुणींच्या प्रेमाची सुंदर भावना तेवढीच नाजूक, हळवी आणि सुखदसुद्धा. शिकलेली बायको या चित्रपटातील पी सावळाराम यांच्या शब्दभांडाराने सजलेली आणि वसंत प्रभूंच्या संगीताने बद्ध झालेली ही रचना सादर करीत आहेत वैशालीताई गानू. शब्द आहेत प्रेमा काय देऊ तुला. प्रेमा काय देऊ तुला भाग्य दिले तू मला भाग्य दिले तू मला प्रीतीच्या या पाखराचे प्रीतीच्या या पाखराचे रत्न कांचनी पंख देऊ का प्रीतीच्या या पाखराचे रत्न कांचनी पंख देऊ का देऊ तुला का हर्षगंध हा जीव फुलातून मोहरलेला भाग्य दिले तू मला भाग्य दिले तू मला या हृदयीच्या जलवंतीची या हृदयीच्या जलवंतीची निळी ओढती तुला हवी का या हृदयीच्या जलवंतीची निळी ओढती तुला हवी का रूप मोहिनी लावण्याची हवी तुझ्या का चंद्रकलेला भाग्य दिले तू मला भाग्य दिले तू मला. निसर्ग आणि आपल्या काळाच्या गतीने मनात उठणारे तरंग यांचा सुंदर मिलाफ उषक्कलचा लालिमा नेत्रांना सुखवतो तर पक्ष्यांचा कलरव कानांना सुखावतो. त्यात प्रेमिकांच्या मनातील गुंजारव काय म्हणावं ह्याला. गीतकार संगीतकार अण्णासाहेब किर्लोस्कर सौभद्र नाटकातील हे गीत सादर करीत आहेत
प्रिये पहा. माया कुलकर्णी, वैशाली जोशी. प्रिये पहा, प्रिये पहा, प्रिये पहा, प्रिये पहा. रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी, येत उषकाल हा. प्रिये पहा, प्रिये पहा. थंडगार वात सुटत, थंडगार वात सुटत, थंडगार वात सुटत. आ आ आ थंडगार वात सुटत. दीप तेज मंद होत, दीप तेज मंद होत. दिग्वदने स्वच्छ करीत, दिग्वदने स्वच्छ करीत. अरुण पसरी निजमहा. प्रिये पहा, प्रिये पहा, प्रिये पहा. सुख दुःख विसरून या, सुख दुःख विसरून या. आ सुख दुःख विसरून या, सुख दुःख विसरून या. गेले जे विश्वलया, गेले जे विश्वलया. स्थिती निजती सेवाया. आ आ आ स्थितीने जती सेवाया. उठले की विश्व पहा. आ प्रिये पहा, प्रिये पहा, प्रिये पहा. संसार वेल बहरत असताना आपण पाहतो. दैनंदिन जीवनात केवळ सुखच नसतं, तर त्यात रुसवे फुगवे सर्व काही असतं. अशा विविध अनुभवांची खाणच असते. बाळ कोल्हटकरांच्या कल्पनेतील वसंत देसाईंच्या संगीतबद्ध केलेल्या देव दिनाघरी धावला या नाटकातील जीवनातील ऋणानुबंधांची किती सुरेख वीण आहे हे पहा. गात आहेत गोविंद लेले आणि प्रतिभा सराफ. ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी भेटीत रुष्टता मोठी. भेटीत रुष्टता मोठी. ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत रुष्टता मोठी. भेटीत रुष्टता मोठी. त्या कातर वेळा
थरथरती कधी अधरी त्या कातर वेळा, थरथरती कधी अधरी त्या तिन्ही सांजा त्या आठवणी त्या प्रहरी, त्या तिन्ही सांजा त्या आठवणी त्या प्रहरी. कितीदा आलो गेलो रमलो, कितीदा आलो गेलो रमलो, रुसण्या वाचुनी परस्परांच्या, रुसण्या वाचुनी परस्परांच्या, कधी न घडल्या गोष्टी भेटीत रुष्टता मोठी, ऋणानुबंधांच्या, ऋणानुबंधांच्या, जिथून पडल्या गाठी भेटीत रुष्टता मोठी, भेटीत रुष्टता मोठी. कधी जवळ सुखाने बसलो, कधी जवळ सुखाने बसलो, दुःखात सुखाला हसलो, दुःखात सुखाला हसलो, कधी गहिवरलो, कधी धुस फुसलो, कधी गहिवरलो, कधी धुस फुसलो, सागर तीरी आठवणींनी, सागर तीरी आठवणींनी, जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मात जमली ना गट्टी भेटीत रुष्टता मोठी, ऋणानुबंधांच्या, ऋणानुबंधांच्या, जिथून पडल्या गाठी भेटीत रुष्टता मोठी, भेटीत रुष्टता मोठी, भेटीत रुष्टता मोठी. सुखी माणसाचा सदरा घालून सुख मिळत नाही बरं. ते आपल्या आजूबाजूलाच असतं, फक्त शोधावं लागतं. आपणा सर्वांना स्मरतात ते आपले दिवस, आपल्या अंतरंगातील आभाळ मोकळं झाल्याचे. माझं कुटुंब, माझं गोकुळ आणि त्यातच रमणारे आपण. वसंत प्रभूंच्या संगीताची झालर आणि लता दिदींच्या आवाजात बद्ध झालेले हे भावगीत आपण प्रत्यक्षच ऐकूया. गात आहेत वैशाली जोशी, कवी स वी केसकर. घरात हसरे तारे असता. घरात हसरे तारे असता, पाहू कशाला नभाकडे, मी पाहू कशाला नभाकडे. घरात हसरे तारे असता, पाहू कशाला नभाकडे, मी पाहू कशाला नभाकडे. छकुल्यांची ग प्रशांत वदने, गोड गुलाबी गाली हसणे. छकुल्यांची ग प्रशांत वदने, गोड गुलाबी गाली हसणे. अमृत त्यांच्या ओठी असता, कशास मधुघट हवा गडे, मी पाहू कशाला नभाकडे, मी पाहू कशाला नभाकडे. गोजिरवाणी जशी वासरे, प्रेमळ माझी गुणी लेकरे. गोजिरवाणी जशी वासरे, प्रेमळ माझी गुणी लेकरे. स्वर्गावतरे घरात माझ्या, आनंदाचे पडती सडे, मी पाहू कशाला नभाकडे, मी पाहू कशाला नभाकडे.
घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे मी पाहू कशाला नभाकडे मी पाहू कशाला नभाकडे. श्रीकृष्ण आणि गवळण ही वीण काय औरच. यात कृष्णाच्या गवळणीची ओळख सुनंदाताई सांगतायत आपल्याला. प्रत्येक गवळणीचा भाव, स्नेह व्यक्त होण्याची लकब खरंच खूपच सुखदायी. साथ करीत आहेत वैशाली जोशी आणि प्रतिभा सराफ. खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी, खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी. चारितसे धेनु हा, चारितसे धेनु हा, चारितसे धेनु हा सावळा जगजेठी. चारितसे धेनु हा, चारितसे धेनु हा, चारितसे धेनु हा सावळा जगजेठी. राधे 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 मुकुंद मुरारी, राधे 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 मुकुंद मुरारी. वाजवितो वेणू हा, वाजवितो वेणू हा, वाजवितो वेणू हा काना श्रीहरी. वाजवितो वेणू हा, वाजवितो वेणू हा, वाजवितो वेणू हा काना श्रीहरी. एक एक गवळण, एक एक गोपाळ, एक एक गवळण, एक एक गोपाळ. हाती धरुनी नाचती, हाती धरुनी नाचती, हाती धरुनी नाचती रास मंडळ. हाती धरुनी नाचती, हाती धरुनी नाचती, हाती धरुनी नाचती रास मंडळ. एका जनार्दनी रास मंडळ रचिले, एका जनार्दनी रास मंडळ रचिले. जिकडे पावे तिकडे अवघे, जिकडे पावे तिकडे अवघे, जिकडे पावे तिकडे अवघे ब्रह्मची कोंडले. जिकडे पावे तिकडे अवघे, जिकडे पावे तिकडे अवघे, जिकडे पावे तिकडे अवघे ब्रह्मची कोंडले. राधे 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 मुकुंद मुरारी, राधे 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 मुकुंद मुरारी. वाजवितो वेणू हा, वाजवितो वेणू हा, वाजवितो वेणू हा काना श्रीहरी. वाजवितो वेणू हा, वाजवितो वेणू हा, वाजवितो वेणू हा काना श्रीहरी. राधे 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 मुकुंद मुरारी, राधे 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 मुकुंद मुरारी. राधे 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 मुकुंद मुरारी, मुकुंद मुरारी, मुकुंद मुरारी. छान सुनंदाताई. ओंजळीतून ओसंडून वाहणाऱ्या सुखाने आपल्या मनाच्या विविध छटांची ओळख करून दिली. भौतिक सुखात रमत ओथंबून जात असताना आपसुकच शब्द येतात. मधुसूदन कोल्हटकरांच्या प्रतिभेतून, शंकररावांच्या संगीतातून बद्ध झालेले आलिया भोगासी चित्रपटातील गीत सुख आले माझ्या दारी गात आहेत वैशाली गानो. सुख आले माझ्या दारी, सुख आले माझ्या दारी.
मज काय कमी या संसारी, मज काय कमी या संसारी, सुख आले माझ्या दारी, सुख आले माझ्या दारी. तो स्वर्ग नको, तो स्वर्ग नको मज नकोच ती पुण्याई, तो स्वर्ग नको मज नकोच ती पुण्याई. हे भाग्य पुरे की मी बाळाची आई, हे भाग्य पुरे की मी बाळाची आई. माझ्या पुरती इंद्रपुरी ही, माझ्या पुरती इंद्रपुरी, मज काय कमी या संसारी, मज काय कमी या संसारी. सुख आले माझ्या दारी, सुख आले माझ्या दारी. नयनात तुझ्या, नयनात तुझ्या मी बघते स्वप्न उद्याचे, नयनात तुझ्या मी बघते स्वप्न उद्याचे. या इवल्या हाती लपले दिन भाग्याचे, या इवल्या हाती लपले दिन भाग्याचे. बाळगिली आस उरी मी, बाळगिली आस उरी, मज काय कमी या संसारी, मज काय कमी या संसारी. सुख आले माझ्या दारी, सुख आले माझ्या दारी, सुख आले माझ्या दारी. भौतिक सुखातून स्वच्छंदपणे अनुभव घेतलेली स्त्री समाधानाच्या उंबरठ्यावरच अडखळते. निसर्गाच्या ऋतुचक्रासारखे सातत्याने बदलत असलेले समाधान, कधी यशात, कधी कौतुकांच्या शब्दात, कधी चार चौघात उल्लेख लिहिलेल्या संदर्भात, कधी जपलेल्या नात्यात, कधी आठवणीत, परस्पर संबंधातील संवादात, काही वेळा आपल्याच कलाकृतीत, तर कधी सजग लेखनात, कधी अप्रत्यक्षपणे झालेल्या मदतीस समाधान भरभरून वाहतं. आपल्याला मिळालेल्या जन्मावर किती कृतज्ञता बाळगावी हे दर्शवणारं हे गीत कविवर्य मंगेश पाडगावकरांचे शब्द आणि यशवंत देवांचा स्वरसाज त्यावर लाभलेला आहे. अशी एक अजरामर रचना गात आहेत. या जगण्यावर, या जन्मावर, या जगण्यावर गोविंद लेले. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मा
जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशीही रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कुणाचे फुलेला जरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर. रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली. रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली. काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. 6 ऋतूंचे 6 सोहळे 6 ऋतूंचे 6 सोहळे येथे भान हरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर. सुख आणि समाधानाची सुवर्णरेखा कुणाला ज्ञात आहे का? या तिन्ही संवेदना सुख, समाधान आणि आनंद देवतांनासुद्धा हळव्या करतात. साध्या साध्या कृतीतूनही समाधान ओसंडताना दिसतं. निसर्गाच्या नादात, फुलात, प्रत्येक वस्तूत समाधानाचं सुखद तरंग टिपणारी शिवमूर्तीचे चिंतन करणारी पार्वतीच आपण निहाळूया आता. गीत ग दी माडगुळकर यांचं, संगीत दत्ता डावजेकरांचं. सुखाची सावली या चित्रपटातलं पार्वती वेची बिल्वदळे गात आहेत विद्या पेठे. पार्वती वेची बिल्वदळे पार्वती वेची बिल्वदळे बिल्वदळे शिवमूर्तीचे करीती चिंतन शिवमूर्तीचे करीती चिंतन भावमुग्ध डोळे पार्वती वेचे बिल्वदळे पार्वती वेचे बिल्वदळे धुके तरळते धूसर 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 धुके तरळते धूसर 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 भस्म माखले दिसे चराचर उषकालाचा प्रहर नव्हे हा सांबरूप भोळे पार्वती वेची बिल्वदळे पार्वती वेची बिल्वदळे फुले लहरली प्राजक्तावर प्राजक्तावर फुले लहरली प्राजक्तावर प्राजक्तावर तो तर भासे प्रसन्न शंकर प्रसन्न शंकर सुमने कसली हास्यहराचे भूमीवर निखळे पार्वती वेचे बिल्वदळे
पार्वती वेचे बिल्वदळे शिवमूर्तीचे करीती चिंतन शिवमूर्तीचे करीती चिंतन भावमुग्ध डोळे पार्वती वेचे बिल्वदळे पार्वती वेचे बिल्वदळे बिल्वदळे. आता अनुभवूया तुमच्या आमच्या घरातला सोहळा, माता पित्यांच्या समाधानाचा सुखाचा क्षण. आपल्या कन्येला साश्रुण्याने निरोप प्रत्येक मातापिता देत असतात. ही मंगलाष्टकं रचली आहेत सुनंदाताईंनी स्वतः, आणि तर खास ऐकूया गात आहे सुनंदाताई आणि प्रतिभाताई आणि वैशालीताई त्यांना साथ देत आहे. आमच्या घरात हो आमच्या घरात लग्न सोहळा चालतो लग्न सोहळा चालतो सूरसनईचा दारी चौघडा वाजतो सूरसनईचा दारी चौघडा वाजतो. माझी नवसाची कन्या बहुलाडाची प्रेमाची माझी नवसाची कन्या बहुलाडाची प्रेमाची आहे सुंदर नाजूक कशी जणू कळी चाफ्याची आहे सुंदर नाजूक कशी जणू कळी चाफ्याची जणू कळी चाफ्याची जणू कळी चाफ्याची परी आज आम्ही तिजला सासूर्यासी पाठवितो सूर्यासी पाठवितो सूरसनईचा दारी चौघडा वाजतो सूरसनईचा दारी चौघडा वाजतो. नती सासर माहेरची सांभाळ युक्तीनी नती सासर माहेरची सांभाळ युक्तीनी संसारी सुखाच्या तू रंग सुंदर भरवली संसारी सुखाच्या तू रंग सुंदर भरवली रंग सुंदर भरवली रंग सुंदर भरवली. भाग्यवंत हो घरची तुझ आशीर्वाद देतो तुझ आशीर्वाद देतो सूरसनईचा दारी चौघडा वाजतो सूरसनईचा दारी चौघडा वाजतो. आमच्या घरात लग्न सोहळा चालतो लग्न सोहळा चालतो सूरसनईचा दारी चौघडा वाजतो सूरसनईचा दारी चौघडा वाजतो दारी चौघडा वाजतो दारी चौघडा वाजतो. सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते क्रियुगं स्मरामि शुभमंगल सावधान. निसर्ग कवी नलेश पाटील. निसर्ग कवी नलेश पाटील म्हणजेच सृष्टीच्या कडेवर बागडणारे मूलच.
हे झाडांच्या मनात डोकावून काय पाहत असतील बरं? त्यांची एक कविता हेमांगीताई त्यांच्या शब्दात आणि ढंगात सादर करीत आहेत. झाडांच्या मनात जाऊ सादर करीत आहेत हेमांगी राजनेकर. कविता निलेश पाटील यांची आहे, माझे शब्द नाहीत. नरेश पाटील यांची आहे. झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ, झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनांसाठी कोकिळ होऊन गाऊ, कोकिळ होऊन गाऊ. खेळून रंगपंचमी फुलपाखर भिजली सारी, खेळून रंगपंचमी फुलपाखर भिजली सारी. हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारी. ही कोणाची रे करणी, ही कोणाची रे करणी डोळ्यात झऱ्यांचे पाणी, ही कोणाची रे करणी डोळ्यात झऱ्यांचे पाणी. हे उधाण आनंदाचे की देवाघरची लेणी. पाण्यात उतरुनी माझे मन खडकावर बसताना, पाण्यात उतरुनी माझे मन खडकावर बसताना. थुई थुई नाचरे पाणी मज दिसते रे हसताना. ओंजळीमध्ये मी अलगद आकाश जरासे धरता, ओंजळीमध्ये मी अलगद आकाश जरासे धरता. आकाशानेही अवघ्या पाण्याची ओटी भरता. मानवी स्पर्शना जेथे, मानवी स्पर्शना जेथे असतील फुलपाखर. रानात अशा तू मजला ईश्वरा जरा टाकरे, रानात अशा तू मजला ईश्वरा जरा टाकरे. मी झाड होऊनी तेथे पसरीन आपुले बाहू, झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनांसाठी कोकिळ होऊनी गाऊ, कोकिळ होऊनी गाऊ. स्त्रीच्या आयुष्यातील हळवा कोपरा म्हणजे तिचं माहेर. प्रत्येकाच्या घराच्या भिंतींना माणसांचा स्पर्श हवा असतो. तसेच प्रत्येक मुलगी आपल्या मनात सासर आणि माहेरात दोन्ही ठिकाणी सुख समाधान शोधत असते. परंपरेनुसार दैनंदिन व्यवहारातून मनात समाधान असलेलं हे माहेर आणि ती पाखरालाच माहेरी जाण्याची विनंती करते. तर ऐकूया टिळा लावते मी रक्ताचा या चित्रपटातील हे गीत. संगीत आहे राम कदम यांचं, गीत रचना आहे जगदीश खेबुडकरांची. ऋण झुण त्या पाखरा गात आहेत सुनीता बुटाला. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे, घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. आला शंकरूबा गबर माझी लाजू दे, आला शंकरूबा गवर माझी लाजू दे. ऋण झुनू त्या पाखरा जा रे माझ्या माहेरा, ऋण झुनू त्या पाखरा जा रे माझ्या माहेरा. आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा, आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा. ऋण झुनू त्या पाखरा माझं माहेर सावली उभी दारात माऊली, माझं माहेर सावली उभी दारात माऊली. तिच्या काळजात बाई माया ममतेचा झरा, तिच्या काळजात बाई माया ममतेचा झरा. ऋण झुणू त्या पाखरा घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. आला शंकरूबा गवर माझी लाजू दे, घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. आला शंकरूबा गवर माझी लाजू दे.
ऋण झुनू त्या पाखरा मला माहेरी पाठवा, मला माऊली भेटवा, मला माहेरी पाठवा, मला माऊली भेटवा, माझ्या आईच्या पंखात मला मिळू दे उबारा, माझ्या आईच्या पंखात मला मिळू दे उबारा, ऋण झुणू त्या पाखरा. सौभाग्याचं लेणं गवद माझी लेऊ दे, सौभाग्याचं लेणं गवद माझी लेऊ दे, मोर पंखी चोळी गवद माझी घालू दे, मोर पंखी चोळी गवद माझी घालू दे, ऋण झुणू त्या पाखरा. गवर गोरी ग गोरी ग झिम्मा फुगडी खेळू दे, गवर गोरी ग गोरी ग झिम्मा फुगडी खेळू दे, हिरव्या रानात रानात गवर माझी नाचू दे, हिरव्या रानात रानात ऋण झुनू त्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा. सुख समाधानी भारावलेलं मन अधिक विस्तृत होऊ लागतं आणि लागते ती अध्यात्माची ओढ. अनामिक अनुभूतीचे हे मागणं शब्दबद्ध केले आहे अरविंद ढवळीकर यांनी आणि सादर करीत आहेत हेमांगी राजनेकर. गळ्यामध्ये माळग. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे, तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे, तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, तुझी कृपा करुणा सिंधू ऐसी एक गाय दे, तुकोबाची वीणा दे, ज्ञानेशाची करुणा दे, तुकोबाची वीणा दे, ज्ञानेशाची करुणा दे, मूर्त डोळा पायी माथा, मूर्त डोळा पायी माथा, ठेवून या मरणा दे, मागू किती राहू दे, मागू किती राहू दे, सारे के ठाई शोभू दे, वाट दाखवण्या गुरु जन्मोजन्मी लाभू दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे, अशी संध्याकाळ दे. आनंदात न्हावून निघणारं विश्व पाहिलं की विश्वनिर्मात्या परमेश्वराचे आपण किती आभार मानावेत तेच कळत नाही. असा आनंदाचा ठेवा उलगडत आहेत
बालकवी, संगीत हृदयनाथ मंगेशकर, मूळ स्वर लता मंगेशकर. सादर करतायत प्रतिभा सराफ, वैशाली जोशी. आनंदी आनंदगडे. सूर्य किरण सोनेरी है, कौमुदी ही हसते आहे. सूर्य किरण सोनेरी है, कौमुदी ही हसते आहे. खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे. मेघ रंगले चित्त दंगले, मेघ रंगले चित्त दंगले. गान स्फुरले इकडे तिकडे चोहीकडे, इकडे तिकडे चोहीकडे. वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षतती. पक्षी मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे. कमल विकसले भ्रमर गुंगले, डोलत बदले इकडे तिकडे चोहीकडे, इकडे तिकडे चोहीकडे. आनंदी आनंदगडे, आनंदी आनंदगडे. इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे. इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे. इकडे तिकडे चोहीकडे. भक्ती ही मानवाच्या जीवनातील एक सकारात्मक दृष्टीचा कोपरा. परमेश्वराची रूपे निहाळताना त्याला नवविधा भक्ती सापडली. याच मनाने परमेश्वर, गुरु, माऊली, ईश सच्चिदानंद स्वरूपात अनुभवण्याच्या पायऱ्या चढत त्या परमेश्वराशी नात्याचे गोप गुंफण्यास त्यांनी सुरुवातही केली. विष्णू शास्त्रांच्या शब्दांना संगीत दिले आहे यशवंत देव यांनी. शब्द आहेत, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. गात आहेत कांचन गुप्ते. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय. जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. हा केसरशी घाई घाई, हा केसरशी घाई घाई. वेगे धावतची पायी, वेगे धावतची पायी. आली तापल्या उन्हात नाही आळस मनात. आली तापल्या उन्हात नाही आळस मनात. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. खाली बैस घे आराम, खाली बैस घे आराम. मुखावरती आला घाम,
विष्णुदास आदराने वारा घाली पदराने, विष्णुदास आदराने वारा घाली पदराने, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली, माझी रेणुका माऊली, माझी रेणुका माऊली, माझी रेणुका माऊली, ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, कल्पवृक्षाची सावली, कल्पवृक्षाची सावली. खऱ्या अर्थाचं मुक्त व्यासपीठ म्हणजे जिथे वर्तमानातला आनंद, सुख, समाधान एकवटलं आहे, अर्थात दिंडी. त्यातील विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलचा जप परस्पर सामंजस्य आणि सहकार्यच असतं. AIला सुद्धा या वारकरी मनाचं समर्पण, भक्ती, श्रद्धा याचा मोलमाप करता येणार नाही. पांडुरंगाचं दर्शन हाच ध्यास, त्याचा मोहक रूप न्याहाळणं आणि त्याला आलिंगन देणं हीच आयुष्याची इति कर्तव्यता. शब्द आहेत संत ज्ञानेश्वरांचे आणि गात आहेत माया कुलकर्णी. पांडुरंग कांती. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेजपुंजाळले, न वर्णवे तेथीची शोभा, कानडाव विठ्ठलू करनाटकू, कानडाव विठ्ठलू करनाटकू, तेणे मजला भियला वेधू, क्षेमा लागी जीवा उतावीळ माझा, क्षेमा लागी जीवा उतावीळ माझा, म्हणावून स्फुरता ती बाहो, क्षेम देऊ गेले तवा मीच मी एकली, क्षेम देव गेले मज मीच मी एकली, आसावला जीव रावो, कानडाव विठ्ठलू करनाटकू, कानडाव विठ्ठलू करनाटकू, तेणे मजला भियला वेधू, बाप रखुमा देवीवरू हृदयीचा जाणोनी, बाप रखुमा देवीवरू हृदयीचा जाणोनी, अनुभव सौरसू केला दृष्टीचा डोळा पाहू गेले तव, भीतरी पालटू झाला, भीतरी पालटू झाला, कानडाव विठ्ठलू करनाटकू, कानडाव विठ्ठलू करनाटकू, तेणे मजला भियला वेधू.
संगीतातील नाद हृदयाला भिडतो म्हणतात आणि त्या स्पंदनांनी व नामस्मरणाच्या संततधारेने परमोच्च कोटीचा आनंद देण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. आपण सर्व अनुभवू हाच अव्याहत अनाहत नाद श्रीरामनामाचा. श्रीराम जय राम जय जय राम गात आहेत माया कुलकर्णी. कोरसला साथ देत आहेत प्रतिभा सराफ, वैशाली जोशी आणि हेमांगी. ध्यानं मूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपादं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा नादातून या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. नाद निर्मितो मंगलधाम श्रीराम जय राम जय जय राम. परब्रह्मात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्याचा गाभाराम श्रीराम जय राम जय जय राम. सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम. आनंदाचा आनंद राम श्रीराम जय राम जय जय राम. त्रिभुवन तारक आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. सुखकारक हा आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रद्धा जेते तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम. शांती जेथे तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम. दुःख निवारक आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. सुखकारक हा आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. चराचरातील आत्मा राम श्रीराम जय राम जय जय राम. सकल सुखांचा सागर राम श्रीराम जय राम जय जय राम. स्वानंदाच्या ठाई राम श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्याचे सुंदर धाम श्रीराम जय राम जय जय राम. सबुरी ठाई आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. आनंदाचा आनंद राम श्रीराम जय राम जय जय राम. 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 भक्तिरसात डुंबून गेल्यावर आनंदाची जी काय अनुभूती येते ती शब्दातीतच असते. संत तुकारामांसारखे संत या अनुभवाला स्वराची एक आगळीच महिरप चढवितात. ऐकूया आनंदाचे डोही आनंद तरंग. गात आहेत विद्यापेठे. कोरसला साथ देत आहेत प्रतिभा, वैशाली आणि कांचन गुप्ते. आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाची अंग आनंदाची अंग. आनंदाची अंग आनंदाची अंग. आनंदाचे आनंदाचे डोई आनंद तरंग. आनंदाचे डोही आनंद तरंग. काय सांगो झाले काहीची आबाई. काय सांगो झाले काहीची आबाई. पुढे चाली नाही पुढे चाली नाही आवडीने. आनंदाचे डोई आनंद तरंग. आनंदाचे डोई आनंद तरंग.
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे डोई आनंद तरंग, तुका म्हणे तैसा घेतला सेठसा, तुका म्हणे तैसा ओतला सेठसा, अनुभव सरिसा, अनुभव सरिसा मुखाला, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे डोई आनंद तरंग. आत्ताच आपण पाहिलं माणसांच्या जीवनात सुख, समाधान, आनंद ह्या संवेदनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यशाची ही जणू 3 कवाडच, अर्थात एकमेकात गुंफलेली 3 दलं, म्हणूनच तिन्हींचा संगम म्हणजे हे बिल्वदल. संगीतातून सादर करण्याचा हा एक प्रयत्न, सुंदर कल्पना आणि तिचा आविष्कार हाही तेवढाच प्रभावी. सर्वांचेच अभिनंदन. यात सुनंदाताईंना मिळालेले समाधान आणि आनंद आहेच, तो सुद्धा आपल्याबरोबर दुसऱ्यालाही देणारा आनंद. आपण सर्व तर आनंद यात्रीच आहोत, म्हणून सुखापेक्षा उंच परमानंद आपण अनुभवू शकलो. सुखाकडून समाधानाकडे प्रवास करताना त्यातच आनंद, हर्ष, मोद विसावलेले असतात. फक्त आनंदासमवेत नम्रता आणि कृतज्ञता हवी. आणि म्हणूनच भिन्न व्यक्तिमत्व, भिन्न स्वभाव, भिन्न व्यवसाय असून सुद्धा आज हा आनंद आपण उपभोगू शकलो. हर्ष चेहऱ्यावर दिसतो, तो कृतीतूनही व्यक्त होतो, पण मोद हा मंद सुगंधासारखाच. अशा विविध छटांनीच आपल्याला आनंदाच्या उत्कटतेपर्यंत आता आणून सोडलाय. या सुख, समाधान, आनंद हे बिल्वपत्राच्या व्याख्या नाही समजल्या तरी चालतील, पण त्याची अनुभूती मात्र परमेश्वरानं आपल्याला बहाल केली आहे एवढं मात्र लक्षात ठेवूया. प्रत्येक घराची सांस्कृतिक उंची या घरातल्या व्यक्तींच्या जाणीवांवरती, खोलीवरती अवलंबून असतं. चाळ असो, 1 बेडरूमचा फ्लॅट असो, 2 बेडरूमचा असो, 3-4 बेडरूमचा असो, प्रत्येक क्षण यातील आपण आनंदाचा, सुखाचा करून समाधानाने जगता आला पाहिजे. आणि म्हणूनच हे बिल्वदल आपणा सर्वांच्या साक्षीने महादेवास अर्पण केलं. रसिकांना आनंद देण्याचा हा प्रांजळ प्रयत्न होता. आता परमोच्च आनंदाकडे आपण एकरूप होऊन जाणार आहोत. आपण मायबाप हा आनंदाचा ठेवा आपल्या मनाच्या कुपीत ठेवाल एवढीच प्रामाणिक इच्छा आहे. अवघा रंग एक झाला गात आहेत माया कुलकर्णी. आ
अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. अवघा रंग एक झाला. रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. मी तू पण गेले वाया, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. पाहता पंढरीच्या राया, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. नाही भेदाचे ते काम, नाही भेदाचे ते काम, पळून गेले क्रोध काम, पळून गेले, पळून गेले, पळून गेले क्रोध काम. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. देही असोनी विदेही, सदा समाधिस्थ पाही, सदा समाधिस्थ पाही, सदा समाधिस्थ पाही. देही असोनी विदेही, सदा समाधिस्थ पाही. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. पाहता पाहणे गेले दूरी, पाहता पाहणे गेले दूरी. पाहता पाहणे गेले दूरी,
म्हणे चोखियाची महारी, म्हणे चोखियाची महारी, म्हणे चोखियाची महारी, म्हणे चोखियाची महारी, म्हणे चोखियाची महारी. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. धन्यवाद. कलाकारांनी जरा वरती यावं आणि तुम्हाला चहापान तिकडेच मिळेल, जरा थांबा. आपल्याला कसं वाटलं ते आपण सुनंदाताईंना सांगणार आहोत. कदाचित सुनंदाताई तुम्हाला काही म्हणायचं असेल तर 2 मिनटं बोला, तोपर्यंत कलाकार सगळे येत आहेत. आजचा कार्यक्रम खरोखरच फार छान झाला. आम्हाला इथे आपल्याला आम्हाला गायला संधी मिळाली आणि तुम्हाला ऐकायला संधी मिळाली. अशा संधी खूप कमी वेळा येत असतात. आपण जास्तीत जास्त संख्येने म्हणजे पाऊस होता म्हणून वाटत होतं की किती लोक येतील नाही वगैरे, पण तरीसुद्धा आज बऱ्यापैकी उपस्थिती, मला वाटतं की 70-80 तरी मंडळी नक्कीच असतील. तसा असाच आनंद देण्यासाठी घेण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येण्याचा नेहमी प्रयत्न करूया. थोडंसं सांगावंसं असं वाटतं की आजचा कार्यक्रम हा रश्मिताईंनी अतिशय मेहनतीने ठरवलेला आहे. ज्यावेळी आम्हाला दिला त्यावेळेला आम्ही असमर्थ ठरलो त्यामुळे त्यांनी ते धनुष्य पेललं, हातात घेतलं आणि सुनंदाताईंसकट आपल्या सगळ्यांना सुख समाधान आणि आनंदात नेऊन सोडलेलं आहे. धन्यवाद रश्मिताई, आपल्या दिलासाच्या रथाला एवढा चांगला सारथी मिळाला आहे. मग आता काय हवं आहे आणखीन. थँक्यू सो मच. आणि सुनंदाताईंनाही खूप खूप धन्यवाद.